सोनम वांगचूक देशातलं एक असं नाव ज्याने विज्ञान, पर्यावरण आणि शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. पण आज यात माणसाचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण थांबा, आपल्याला काय त्याचं? आपलं आयुष्य तर मजेत चाललंय ना. रोज सकाळी उठायचं, सोशल मीडिया स्क्रोल करायचा आणि आपल्याच विश्वात मग्न राहायचं. पण तिथे दिल्लीच्या जंतर मंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून या माणसाचं जीव घेणं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे CGPच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाची आणि उपोषणाची साधी दखलही अजूनपर्यंत देशाच्या मुख्य प्रवाहातील मीडियाने किंवा सरकारने घेतलेली नाही. सरकार दरबारी आजही कमालीची शांतता पाहायला मिळते, जणू काही तिथे कोणी उपोषणाला बसलेलंच नाही. अन्नत्याग आंदोलन सुरू केल्यापासून सोनम वांगचूक यांचं वजन तब्बल 8.25 किलोने घटले. डॉक्टरांच्या मते त्यांची प्रकृती आता अत्यंत खालावली आहे. त्यांचा रक्तदाब चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. व्हिडिओमध्ये आणि फोटोमध्ये ते प्रचंड अशक्त आणि अस्वस्थ जाणवत आहेत. पण हे आंदोलन नक्की कशासाठी आहे? ते स्वतःसाठी काही मागत नाही आहेत. देशातील परीक्षांमधील झालेले मोठे घोटाळे, लाखो विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय आणि या सगळ्याला जबाबदार असणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, या अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांसाठी हा माणूस स्वतःचा जीव पणाला लावून तिथे बसलाय. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी स्वतःचं भविष्य अंधारात ढकलतोय. सुरुवातीला या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात आलं, पण आता या आंदोलनाची आग संपूर्ण देशभर पसरू लागली आहे. देशभरातून सोनम वांगचूक यांना पाठिंबा मिळतोय. अनेक आजी माजी मंत्री, तरुण खासदार, विचारवंत आणि डाव्या संघटनांचे तरुण कार्यकर्ते आता जंतर मंतरवर येऊन ठाण मांडून बसलेत. आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे आणि येत्या 20 जुलैला संसदेवर एक प्रचंड धडक मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की लडाखच्या संरक्षणासाठी आणि देशातील तरुणांच्या भविष्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावणाऱ्या या निष्पाप माणसाकडे हे बलाढ्य सरकार का दुर्लक्ष करते? त्यांच्या एकाही प्रतिनिधीला तिथे जाऊन वांगचूक यांची विचारपूस करावीशी का वाटत नाहीये? सोनम वांगचूक यांनी देशातील जनतेला, म्हणजेच तुम्हाला आणि मला, एक भावनिक आव्हान केलंय. ते म्हणतात, कोणा एका माणसाला हिरो बनवू नका. स्वतःच्या हक्कासाठी स्वतः रस्त्यावर उतरा, स्वतः लढा. पण मित्रांनो, आज या देशातील प्रत्येक नागरिकाने स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्याची वेळ आली. जर या आंदोलनात, या अन्नत्याग आंदोलनात दुर्दैवाने सोनम वांगचूक यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही फरक पडेल का? की नेहमीप्रमाणे सत्ताधाऱ्यांसाठी हे आंदोलने, हे मोर्चे आणि कोणाचा जाणारा जीव केवळ निवडणुकीतील एक आकडा असेल? हा प्रश्न या देशातील लोकशाहीचा आणि आपल्या संवेदनशीलतेचा आहे. तुम्हाला यावर काय वाटतं? सरकारची शांतता योग्य आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.